मुलांनो, कालच एक्झाम संपल्या, एंड सेमच्या सगळ्या एक्झाम संपल्या. आता रिझल्ट कधी लागणार याची तारीख पण तुम्हाला मी अंदाज देऊन देतो. लक्षात ठेवा, एक्झाम नंतर साधारणतः 40 ते 45 दिवसांपर्यंत आपला रिझल्ट लागतो. सो तुम्ही असं कन्सिडर करा की 5 जूनला एक्झाम संपली, पुढे 40-45 दिवस धरून घ्या, त्याच्या नियर अबाउटच रिझल्ट लागतो, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. हा व्हिडिओ माझा मेन कशासाठी आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल तारखा वगैरे सगळं देईन, तुम्हाला पेपर कसे चेक होतं वगैरे सगळं सांगितलं होतं. या व्हिडिओत मला सांगायचं की इंटर्नशिप ही जी सुट्टी नाही एका महिन्याची, कारण कॉलेज सुरू होईल आता जुलैमध्ये, साधारणतः 5-10 जुलैला. सो हा 1 महिना आहे, याच्यात आपण इंटर्नशिप करायच्या. कशा करायच्या? तुम्ही गावात राहा, जे एकदम खेडेगावात जिथे लाईट सुद्धा नाही किंवा एकदम दुर्गम भागात, तिथून पण तुम्ही इंटर्नशिप करू शकता. आणि ऑनलाईन नाही, मी सगळं ऑफलाईन सांगतो. शहरात राहताय तिथूनही करू शकता. वेगवेगळ्या आयडियाज सांगणार आहे, त्या बघा, फॉलो करा. महिना वाया जाणार नाही, तुम्हाला खूप भारी वाटेल आणि एक वेगळा कॉन्फिडन्स वाढेल की मी हा महिना काहीतरी कारणी लावला ॲज अ इंजिनियर म्हणून, आणि त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, जर तुम्ही आता सिव्हिल इंजिनियर आहात तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात जिथे साईट चालू आहे ते मोठ्या बिल्डिंगाच पाहिजे असं नाही. एखाद्या साध्या गावाकडे तर मोठ्या साईट नसतात. शहरांमध्ये ठीक आहे, शहरांमध्ये मोठ्या मोठ्या साईट्स आहेत, तिथे ओळखीने जा, त्या साईटवर 2-3 तास रोज घालवा, ती तुमची इंटर्नशिप झाली. गावांकडे काय असेल या केसमध्ये, गावांकडे काही साईड बीट नसतं. एखादे साधं गवंड्याच्या हाताखाली एखाद्याने झोपडीचं जरी बांधायचं काम चालू आहे, त्यासोबत जा, 1-2 तास तिथे बघा, बसा, स्वतःला एक्सप्लोर करा, घरात न बसता. आणि टाइमपास मोबाईलवर ते रील बघण्यात अख्खा 1 महिना घालून फालतूगिरी करण्यापेक्षा या गोष्टी तुम्ही फॉलो करा. बघा, 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतःहून मला थँक्स सांगशाल की सर तुम्ही अशा एकदम आमच्या लाईफ मधल्या गोष्टी सांगितल्या. असं नाही सांगितलं की इंटर्नशिप करायची, मग कंपनीला अप्लाय करा, हे करा, मग त्यांचा CV येईल, आपण HR ला बोलवणार, मग त्यांचा रिप्लाय येईल, त्यात 2 महिने जातील, मग मी अप्लाय करू, कसं करू. अरे लय सोपं सांगितलं ना. का जिथे आहे घराचं काम चालू तिथे जा, पूल चालू आहे, काय बांधकाम चालू आहे ते जा, नाही काही एखाद्या गवंड्याचं हाताखाली काम चालू आहे तिथे जा. सिव्हिल वाल्यांनी, मेकॅनिकल वाले सेम, आपल्या परिसरात ज्या इंडस्ट्री कंपनी तिथे जा, त्या कंपनीत जाऊन बस, काही बघत जा. गावाकडे गॅरेज असतील, छोटे छोटे दुकान असतील तालुक्याला, गावाकडे त्या गॅरेज मध्ये जाऊन बस, तिथे बस, तुला थोडी आयडिया येईल ना. थोडं तिथे त्यांना हातभार लाव, मदत करू लाग. पैशांचं काहीच नाही, 2-3 तास काम कर, तिथे जाऊन काम कर किंवा गप्पा टप्पा मार, तुला ते बघण्यात जाईल. याच गोष्टीत तुला पुढचं आयुष्य घालवायचंय, तुझ्या रिअल टाईम मध्ये येऊन मी सांगतोय. इलेक्ट्रिकल वाले असणार, आपले ENTC वाले असतील, तुम्ही सगळ्यांनी सेम इलेक्ट्रॉनिक्सचे जेवढे शॉप्स आहे, सगळे होममेड वस्तू वगैरे जिथे रिपेअरिंग होतात, जिथे बनवले जातात, अशा ठिकाणी जा, ऑब्झर्व करा. मोटर रिवायडिंग असतात, फॅनवाले असतात, जा, चेक करा, थोडी मदत करा, त्यांच्याशी गप्पा टप्पा करा, महिनाभर हे काम करा, तुम्ही त्या फ्लो मध्ये राहाल. कॉम्प्युटर वाले असणार, IT वाले, सॉफ्ट ब्रांच वाले, तुम्ही पण काही कोडिंग असतील, लँग्वेजेस असतील, जसं सध्या पायथॉन प्रोग्रामिंग एकदम ट्रेंड मध्ये आहे, मशीन लर्निंग आहे, या लँग्वेजेस शिका, याचे क्लासेस जॉईन करा, महिनाभरात त्याला ट्रेंड करा. तुम्हाला वाटतं स्वतःला शिकायचं तर आपल्या पर्पल ॲपवर पण पायथॉन प्रोग्रामिंगचा एकदम भारी कोर्स आहे, ऑफोर्डेबल कोर्स आहे, मशीन लर्निंगचा कोर्स आहे, तो घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता, किंवा तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही प्रोग्रामिंग शिकू शकता आणि स्वतःला स्किल अप करू शकता. सो मित्रांनो, ह्या वेळी प्रत्येक ब्रांच मध्ये आपल्या परिसरात आपल्या ब्रांचचं कुठे ना कुठेतरी काही ना काही असतंच. असं गरजेचं नाही की एकदम हायजॅक लेवलला पाहिजे, एकदम चकाचक लेवलला पाहिजे, मी अप्लाय करेल, हे करेल, तर तुझा 1 महिना संपून जाईल. बेसिक रूट लेवलला जे अवेलेबल आहे तिथे जा आणि महिनाभर रोज 2-3 तास तिथे घालव. घरी बसून रील बघण्यात तुझा टाइमपास होईल, पण तिथे जाऊन तू जे शिकशील ना, तू मला सांगशील यार सर तुम्ही सांगितलं होतं, आमच्या मनातलं, आमच्या घरातलं सांगितलं, आमच्या लाईफ मधलं सांगितलं, एकदम अव्वाच्या सव्वा मोठं नाही सांगितलं, एकदम ग्राउंड लेवल येऊन सांगितलं, पण आम्हाला पटलं. आणि 1 महिन्यानंतर इतका तुला भारी वाटेल की यार इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळा राहिलो, मी टाइमपास करण्यापेक्षा स्वतःला एक स्टेज ओव्हरलॅप केलं आणि हीच तुझी इंटर्नशिप झाली असं समज. यावेळी कामाला लागा. येस. आणि ज्यांना बॅकलॉग वगैरे पडताय त्यांनी तर हे करता करता अभ्यास जून वाया न घालवता जून मध्ये अभ्यासाला रोज 2-3 तास ते विषय बॅकलॉगच्या अभ्यासाला लागून जा. ज्यांना टॉपर व्हायचंय किंवा पहिल्यापासूनच आता मागे कमी मार्क आले, टॉपर होतो, पण आपलं हे जे पोझिशन आहे ती मेंटेन ठेवायची, टॉप करायचे, चांगले मार्क पडायचे, मागे कमी पडले तर त्यांनी पण जून मध्ये वाया न घालवता हे इंटर्नशिप सोबत, ही आपली होममेड इंटर्नशिप, याच्यासोबत 1-2 तास अभ्यास करत राहा. सो ह्या गोष्टी करत राहा. बाकी काही डाऊट आले आम्ही आहेच. यस. सो ह्या गोष्टी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी पर्पल ऍप्लिकेशन आहे, त्याच्या कोर्सेस घ्या, घरूनच अभ्यासाला सुरुवात करा. सो यावेळी स्टार्ट करा. आरामात तुमची इंटर्नशिप पुढे जाईल, तुमचा अभ्यास पण पुढे जाईल आणि खूप चांगल्या प्रकारे तुमचा हा जून कामी लागेल आणि ऑब्व्हियसली खूप चांगला रिझल्ट येईल. थँक्यू.